हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव। तर त्यासाठी बघा मी मटकी, वटाणा आणि हरभरा भिजवून घेतलेला आहे। चला तर मग आपण मिसळचा मसाला तयार करूया। बघा त्यासाठी खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता। तर चला मग आपण मसाला बनवून घेऊया। तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे, लसूण, अद्रक, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून एकदम बारीक मसाला बनवून घेऊया। चला तर मग आपण मसाला पाहून घेऊया। तर पाहू शकता एकदम बारीक झालेला आहे। तर बघा तेल गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकून घेऊया। तेल नेहमीपेक्षा जरा जास्त वापरायचं आहे। त्यानंतर बारीक केलेला मसाला, बघा हा मसाला एकदम बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे। बघा चवीनुसार नमक टाकून घ्या, त्यानंतर थोडीशी हळद, तर पाहू शकता मसाला फ्राय झालेला आहे। तर याच्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा चांगला फ्राय करून घेऊया। आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण मसाले पाहून घेऊया। बघा मिसळ मसाला घेतलेला आहे, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि काळे तिखट। तर बघा हा आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। याच्यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया। चांगले मिक्स करूया। चला तर मग आपण घेतलेले मटकी, वटाणा आणि हरभरा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं बारीक गॅसवरती चांगलं परतून घेऊया। तर बघा मटकी चांगली परतून झालेली आहे। तर आपल्याला पाहिजे तेवढे आपण पाणी ओतून घेऊया। तुम्हाला हवे असेल तर आणखी ओतू शकता। चला तर मग आपली मिसळ 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया। तर फायनली आपली मिसळ तयार झाली आहे। आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।